हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत डायमंड कट स्लीव्ज डिझाईन। आता दोन्ही स्लीव्जचं मी इथं सोबत कटिंग करून तुम्हाला दाखवते। इथं अस्तरवरती जेवढा दंडगीर हवा आहे, चेस्ट साईजनुसार जेवढं कटिंग असतं तेवढं इथं करून घेतलेलं आहे। आता दोन्ही स्लीव्जपैकी मी दोन्ही स्लीव्जला सुईच्या बाजूने मार्किंग केलेलं आहे, म्हणजेच आपल्याला शिलाई करताना लक्षात येतं। आता मार्किंग केलेली ही सुईची बाजू आहे आणि मी आता ब्लाऊजचं मेन कापड घेतलेलं आहे। काठपदर साडी आहे, त्यामुळे खालच्या बाजूने काठ येणार आहे। आणि आता या काठाची सुईची बाजू आहे, म्हणजे ब्लाऊज पीसची सुईची बाजू आहे, त्यावरती मी स्लीव्ज सुईच्या बाजूने ठेवून घेतलेली आहे। आणि आता 1/4 इंच शिलाई मार्जिन घेऊन इथे शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारताना एकसारखी शिलाई मारायची आहे। आता मी इथे काठाचा थोडासा भाग कमी घेतलेला आहे, कारण जर पूर्ण काठ घेतला तर वरती मी जे डायमंड कट दोन देणार आहेत त्यांना मार्जिन कमी पडेल, म्हणून मी जवळजवळ 1 इंच खालच्या बाजूने कट केलेला आहे। आता स्लीवची जी वरची बाजू आहे कापड जॉईंट केलेली, ती मी अस्तरच्या बाजूकडून ठेवलेली आहे आणि त्यावरती एक शिलाई मारून घेतली। म्हणजेच रेग्युलर आपण जसं स्लीवचं शिलाई करतो त्याच पद्धतीने ते शिलाई करून घ्यायची आहे। खालच्या बाजूने एक दाबटीप देऊन घेतले आणि जे अस्तर आहे त्याच्या बाजूनेही चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने दोन्ही स्लीव्ज अगोदर तयार करून घ्यायच्यात आणि मग आपण करणार आहोत इथे कॅनव्हासवर कटिंग। तर या दोन्ही स्लीव्ज तयार झालेल्या आहेत। आता तुम्ही पाहू शकता काठही मी 2 इंच सारखेच घेतलेले आहेत। आता ही जी स्लीव्ज आहे याला बरोबर मध्यावर दुमडून घ्यायचं आहे आणि एक मार्किंग करून घ्यायची आहे, कारण सेंटरपासूनच आपण कट देणार आहोत। तर मार्किंग केलेल्या भागावरती आपण पुन्हा मेजरमेंट घ्यायचे आहे, कारण वरच्या बाजूने आपण 1 इंच सोडणार आहोत आणि जिथपर्यंत काठ आहे तिथपर्यंत एक मार्किंग होणार आहे आणि या दोन्ही भागाचा जो मध्य आहे 5 इंच तो काढून घ्यायचा आहे। आता 5 इंचामध्येही मध्यभागी आपल्याला दोन्ही बाजूने क्वार्टर इंच सोडायचं आहे दोन्ही कटच्या मधोमध। तर इथे 5 इंच आहे, तर दोन्ही बाजूने क्वार्टर इंच म्हणजे जवळजवळ अर्धा इंच आपण सोडणार आहोत। म्हणजेच उरलेलं जे माप आपलं राहणार आहे ते 2.25 इंचच राहणार आहे। हे अशा पद्धतीने मी आता हे दोन्ही कट जे आहेत ते 2.25 इंचाचे घेतलेले आहेत। तुमच्या स्लीवची लेंथ यावरती तुमचं जे मेजरमेंट असतं ते अवलंबून असतं, त्यामुळे तुम्ही तशा पद्धतीने अगोदर मध्य काढून बघा आणि तुमचं मेजरमेंट किती येतं त्यानुसारच कटिंग करा। आता मी इथे कॅनव्हास घेतलेला आहे आणि कॅनव्हास बंद बाजूकडून घेतलेला आहे। आता बंद बाजूकडून मी जवळजवळ 3 किंवा 3.5 इंचाचा कॅनव्हास घेतलेला आहे, म्हणजे दोन्ही बाजूने 6 इंचाचा होतो। पण आता मी दोन्ही बाजूने म्हणजेच दोन्ही स्लीवचं एकत्र कटिंग करणार आहे, म्हणजेच 2 कॅनव्हास 3.5 इंचाचे घेतलेले आहेत। हे अशा पद्धतीने मी मधोमध कटिंग केलेलं आहे। आता कटिंग केलेला जो भाग आहे त्याला पुन्हा आपण एकदा फोल्ड करणार आहोत। आता फोल्ड केल्यानंतर बरोबर आपण जे मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगच्या वरती 1/4 इंच आणि खाली काठाच्या बाजूने 1/4 इंच एक्स्ट्राचं ठेवायचं आहे आणि बाकीचा जो कॅनव्हास आपल्याला नको आहे तो कट करून घ्यायचा आहे। अगोदर आपण जे मार्किंग केलेलं आहे ते मार्किंग व्यवस्थित करून घ्यायचे, म्हणजे डबल मार्किंग करण्याची गरज येणार नाही। आता आपण हे जे दोन्ही भाग केलेले आहेत वेगवेगळे, त्या भागावरती आपण मेजरमेंट टाकून घेणार आहोत। आता मी इथे थोडंसं पिन लावून घेते, म्हणजेच हे सरकणार नाही। आता हे जे दोन्ही कट दिलेले आहे या कटचा पण आपल्याला मध्य काढायचा आहे। आता हे दोन्ही कट मी घेते आणि या दोन्ही कटचा मध्य काढून घ्यायचा आहे। हे अशा पद्धतीने मी टेप ठेवला आहे आणि बरोबर सेंटरला फोल्ड केला की मध्य निघतो आणि दोन्ही कटचं सेम त्याच पद्धतीने मध्य काढायचं आहे। आणि या मध्यापासून बाजूला मी इथे 1.25 इंच घेते, म्हणजेच 1 इंचला 1/4 इंच कमी। तुम्ही जर हेवी साईज दंडगेर असेल तर तुम्ही 1 इंचापर्यंतही घेऊ शकता, पण आता इथे चेस्ट साईज 32 इंच आहे, त्यामुळे 1.25 इंचाचा घेतला आहे, म्हणजे शिलाई केल्यानंतर तो जवळजवळ 1 इंचाचा आकार येतो। आता मी हे मार्किंग केलेलं आहे सेंटरपासून आणि आता हे करायचं आहे कटिंग। आता कटिंग करताना ही जे मार्किंग केलेलं आहे त्याच्या आतल्या बाजूनेच कटिंग करायचं आहे, एकदम मार्किंगवरती कटिंग करायचं नाही, नाहीतर कटिंगमध्ये आणि शिलाईमध्ये खूप सारा गॅप पडतो आणि मग व्यवस्थित एकदम परफेक्ट मेजरमेंटनुसार कट येत नाहीत। आता तुम्ही इथं पाहिलं आहे दोन्ही सारखे कट आलेले आहेत। आता मी एका स्लीव्जवरती तुम्हाला शिलाई करून दाखवते। आता उरलेला हा जो एक्स्ट्राचा भाग एक्स्ट्रा वाटतोय मला, त्यामुळे मी अर्धा इंच कट केला आहे। आणि आता इथे मी एक अस्तर घेतलेला आहे। अस्तर अशा पद्धतीने घ्यायचं आहे की हा जो कॅनव्हास आहे याच्या चारही बाजूने
जवळजवळ अर्धा इंचाचं कापड एक्स्ट्राचं राहील किंवा 1/4 इंच, कारण हे कापड चारही बाजूने फोल्ड करून शिवून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने चारही बाजूने एकदम परफेक्ट फिनिशिंगसह फोल्ड करून ह्याला शिलाई मारून घ्यायची आहे। आता शिलाई मारून झाली की इथे आपण स्लीव्ज घेणार आहोत। जसं आपण स्लीव्जला मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगनुसार हे बरोबर मधोमध व्यवस्थित सेट करून ठेवायचं आहे आणि मग यावरती एक 5 नंबरची शिलाई मारून घ्यायची किंवा तुम्ही पिन लावू शकता, पण मी तर इथे 5 नंबरची शिलाईच मारते। आणि नंतर हा जो कट आहे दोन्ही तो शिवून झाल्यानंतर ही शिलाई इझिली काढता येते, त्यामुळे मी इथं 5 नंबरची शिलाई मारलेली आहे। शिलाई मारल्याने काय होतं की हा जो भाग आहे कॅनव्हासचा बिलकुल सरकत नाही आणि जसं आपण मार्किंग केलेलं आहे त्याच मार्किंगवरती शिलाई येते। आता इथं साईडला जी आपण कटच्या बाजूने जी शिलाई मारणार आहोत ती एकदम एकसारखी आली पाहिजे। ती जर एकसारखी नाही आली तर मग पुन्हा कट चुकू शकतो। तर तुम्ही जर जुन्या मैत्रिणी असाल तर तुम्हालाही शिलाई मारण्याची गरज नाही, पण तुम्ही जर नवीन शिकत असाल तर मात्र तुम्ही अगोदर पेननी कडेनी मार्किंग करून घ्या आणि नंतरच शिलाई मारा। जसं की मी आता तुम्हाला इथे दाखवते की इथं पेन घ्यायचं आहे आणि एकदम एकसारखं मार्किंग करायचं आहे आणि मग या मार्किंगवरती शिलाई मारून घ्यायची आहे, जर तुम्ही नवीन असताल तर। आणि जुन्या मैत्रिणींनाही केलं तरी खूप फायद्याचं आहे, कारण शिलाई एकदम बरोबर त्या शिलाईवरती जे मार्किंग केलेलं आहे त्यावरती मारलं तर कट अगदी व्यवस्थित येतो। आता वरचा कट त्याला शिलाई मारून झाल्यानंतर पुन्हा खालच्या कटलाही त्याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे, पण धागा मात्र वरच्या कटला शिलाई मारून झाल्यानंतर कट करून घ्यायचा आहे पूर्ण आणि मग खालच्या कटला वेगळी शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजेच अगदी योग्य फिनिशिंग येतं। आता इथे पहा खालच्या कटलाही मी त्याच पद्धतीने शिलाई मारून घेते। आता शिलाई मारून झाल्यानंतर हा जो 5 नंबरचा धागा आहे तो मी ते काढून घेतलेला आहे। हे अशा पद्धतीने व्यवस्थित काढून घ्यायचा आहे। काढून घेतल्यानंतर आपण इथे कट देणार आहोत। तर कट देताना एकदम सेंटरला ही स्लीव्ज पकडायची आहे, छोटेसे कट द्यायचे आणि त्यानुसार मग बाजूला जे आहे म्हणजे कॅनव्हास कट नाही करायचा, आतलं जे कापड आहे ते कट करायचं आहे। एकदम कडेने एकदम म्हणजे काटेकोर जर तुम्ही कट केलं तर कॅनव्हास फिसकण्याची शक्यता असते आणि धागे निघतात, त्यामुळे काय करायचे कॅनव्हास जो आपण मार्किंग केलेला आहे तेवढंच ठेवायचं आहे आणि कट देऊन घ्यायचे आहेत। आता सेंटरला मी ते कट दिलेला आहे। सेंटरला कट दिल्यानंतर अशा पद्धतीने हे फोल्ड करून घ्यायचं आहे बाहेरच्या बाजूने आणि कट दिल्यामुळे हे कापड इझिली फोल्ड होतं आणि जे मेन ब्लाऊजचं कापड आहे किंवा अस्तर आहे त्याला खेचल्यासारखं होत नाही आणि अगोदर हाताने हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे। हाताने किंवा तुम्ही इथे प्रेसनेही प्रेस करून घेऊ शकता, पण अगोदर हाताने जर व्यवस्थित सेट केलं तर तुम्ही कडेवर दाबटीप देऊन व्यवस्थित त्याला अजून सेट करून घेऊ शकता। तसंच तुम्ही प्रेसनंही करू शकता। तर वरच्या बाजूलाही कट द्यायचा आहे आणि पुन्हा त्याच पद्धतीने सेटिंग करत खालच्या बाजूलाही कट द्यायचा आहे। आता इथे धागा कट करून घ्यायचा आहे। आता आपण इथे वापरणार आहोत लेस, तर लेस तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या मॅचिंग तुम्ही लेस घेऊ शकता। आता इथे साडीचा काठ त्या पद्धतीने मी मॅचिंग अशी लेस घेतलेली आहे आणि ही लेस मी इथे बरोबर जो आकार आहे त्या आकारावरती जोडून घेत आहे, किंवा तुम्ही डायरेक्ट बटन वगैरे लावू शकता, जसं कस्टमरची डिमांड असेल तसं। इथं कस्टमरला लेस हवी होती म्हणून मी इथे लेस लावत आहे, नाहीतर तुम्हाला जर बटन लावायचे असतील तर 3 बटन इथे यूज करायचे, एक सेंटरला आणि दोन्ही बाजूने जर लावले तर तेही छान दिसतं। तर अशा पद्धतीने पूर्ण स्लीवचं कटिंग आणि स्टिचिंग झालेलं आहे। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा।